मला वाटतं सरकारची भूमिका स्पष्ट हवी. कारण सरकारने आता समजा आपण पाकिस्तान मध्ये खेळणार नाही म्हटलं, त्याच वेळेला सरकारने बीसीसीआयला देखील सुनावायला हवं होतं की तुम्ही अगर समजा त्यांनी न्यूट्रल व्हेन्यूवर स्पर्धा भरवल्या हम्म, तर तेथे तुम्ही जाणार नाही असं स्पष्ट करा आधीच. मग त्यावेळेला हे प्रश्न आता जे होत आहेत उशिरा हम्म, आणि त्यामुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत. पण दुसरी गोष्ट, राजकारण आणि क्रिकेट हा एकत्र, फक्त क्रिकेटच सोयीचा असतो. इतर खेळ, कारण प्रसिद्धी किंवा अन्य काही गोष्टी त्या क्रिकेटच्या निमित्ताने मिळतात आणि त्यावेळेला सर्व म्हणजे खेळ आपण जर म्हटला, सर्व फुटबॉल असेल किंवा अन्य काही खेळ असतील, क्रिकेट भारताच्या दृष्टीने राष्ट्र प्रेम असलेला खेळ आहे. तर हे खेळ खेळ जे आहे ते स्पोर्ट डिप्लोमसी म्हणतो की काही वेळेला दोन्ही देशांमधील दुश्मनी देखील दूर करणारा खेळ आहे. काही वेळेला त्या डिप्लोमसीने अनेक समस्यांचं समाधान झालेलं दिसतंय. आपण ठीक आहे, आपण अलीकडे घडलेले, पण मात्र याबाबत बीसीसीआय आणि सरकार यांनी दोघांनी मिळून तात्काळ स्पष्ट भूमिका केली हम्म, पाहिजे. हम्म, सरकार मोठं आहे, पण बीसीसीआयला सुनावण्याची ताकद सरकारने दाखवावी लागेल. बरोबर. सरकारने भूमिका स्पष्ट करावी हम्म, हम्म, की आम्हाला चालणार नाही यापुढे. यापुढे जोपर्यंत आम्ही सांगत नाही, जसे आपण दुबईला क्रिकेट खेळायचं नाही असं आधी जाहीर केलं होतं काँग्रेसच्या काळात, हम्म, त्याप्रमाणे अनेक वर्ष चाललं. मात्र आता त्यानंतर आपण आशिया स्पर्धेत पहिल्यांदा नाही, याआधी देखील 2-3 वर्षापूर्वी त्याच्या आधी देखील आपण खेळलोय. हम्म, म्हणजे पाकिस्तान विरुद्ध आपण दुबईमध्ये आधी खेळलोय, परिस्थिती वेगळी होती. आता इतर इन्सिडेंट झाले त्यामुळे परिस्थिती बदलली, पण ते झाल्याबरोबरच सरकारची भूमिका हवी होती की आम्ही खेळणार नाही. आणि सर्व संघटना, सर्व, माझं म्हणणं हॉकी आहे किंवा बिलियर्ड्स आहे का इतर संगीत किंवा बाकी ज्या गोष्टी असतील, त्यांना देखील स्पष्ट सांगायला पाहिजे की सगळ्यांसाठी दरवाजे बंद, जोपर्यंत सरकार आपली भूमिका बदलत नाही बर. तोपर्यंत. सरकारच्या एका एका वाक्याने सगळ्या गोष्टी सुरळीत होतील. पण आता देखील सरकारने लवकर आपला निर्णय जाहीर करून तो बीसीसीआयला आदेश द्यावा